नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल की आपण जे सतत नाव घेत असतो श्री स्वामी समर्थ, तर हा जो षडाक्षरी मंत्र आहे तर नेमका असा त्याचा अर्थ काय हे देखील आपल्याला जाणून घेणे खूप महत्वाचं आहे ना. कारण आपण सतत ज्या नावाचा जप करत आहोत, ज्याचा उच्चार करत आहोत, त्या नावामध्ये असं काय दडलंय की ज्यामुळं आपल्या अंगात, आपल्या अंतरीमध्ये जे समाधान प्राप्त होतं, जे सुख प्राप्त होतं. आणि बघा, आपण नुसतं या नावाचा जरी उच्चार केला तरी आपल्या अंगामध्ये एक सामर्थ्य निर्माण होतं, आपल्या देहामध्ये एक सामर्थ्य निर्माण होते, सकारात्मकता येते. ह्या सर्व गोष्टी फक्त ह्या नावाने होतात. पण या नावाचा नेमका असा अर्थ तरी काय असेल हे आपल्याला जाणून घेणं पण खूप महत्वाचं आहे. कारण बघा, प्रत्येक गोष्टी आपण जपमाळ करत असताना फक्त त्या किती झाल्या, काय झाल्या एवढंच करणं महत्वाचं नाही, तर आपण जी गोष्ट आपल्या मनातून अगदी अंतरी भाव ठेवून आपण श्रद्धेने जर एखादी गोष्ट करत असू तर त्याचा नेमका काय अर्थ दडलाय हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं असतं. बघा, स्वामी समर्थ हे नुसतं नाव नाहीये, तर त्याचा थेट संबंध आपल्या श्वासाशी आहे. बघा, नुसतं आपण श्री स्वामी समर्थ हा जरी नामोच्चार जरी केला तरी आपल्या अंतरात्म्यामध्ये एक असं जागृती येते किंवा एक असा संचार येतो आणि आपल्याला वेगळं सामर्थ्य मिळून आपण आपली नित्यनेमाची कामे करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात की सहज त्या सोप्या होतात असं आपल्याला नियमितपणे वाटत राहतं. पण आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तर स्वामी समर्थ तर कुणाला माहित नाहीत. आज प्रत्येक जण प्रत्येक गुरुवारी त्यांच्यासाठी म्हणजे कोणी स्वामी चरित्र तारामृताचे पारायण करत असेल, नैवेद्य देखील कोण कोण गुरुवारी रोज दाखवत असेल किंवा रोज देखील दाखवत असेल, कोणी 108 पारायण करत असतील, कोणी 21 करत असतील, तसेच दर गुरुवारी स्वामी मठात जाऊन दर्शन घेत असतील, डोळे मन घालून त्याला पाहून घेत असतील. पण ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पण जर आपल्याला ते ज्ञान नसेल तर आपल्या गोष्टी आपल्याकडून त्या अपूर्ण राहतात. मग आपल्याला ती गोष्ट माहीत असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. बघा, स्वामी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या बरोबर असं वाटतं की सदैव आपल्यासोबत आपले स्वामी. आज प्रत्येक जण स्वामी भक्त आहे आणि प्रत्येक स्वामी भक्ताला कदाचित ह्याचा अर्थ देखील माहीत असेल, पण ज्यांना माहित नाही त्यांनी नक्कीच हा जाणून घ्यावा. जसं आपण ओम नमः शिवाय म्हणतो, ओम श्री दुर्गाई नमः म्हणतो, ह्या जे षडाक्षरी मंत्र आहेत त्याप्रमाणेच हा एक मंत्र. म्हणजे बघा, आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर आपण म्हणजे जप केला तर आपल्याला अंतरी समाधान भेटतं. म्हणजे बघा, आपल्या अंतरामध्ये एक अशी म्हणजे परमात्म्याबद्दलची जी ओढ असते ती निर्माण होते. तर आपण आता या षडाक्षरी मंत्राचा अर्थ जाणून घेऊया. श्री म्हणजे काय, तर श्रीपाद विरचित सद्गुरु दत्तात्रय भगवान. म्हणजे काय, तर हे जे आपले स्वामी समर्थ आहे ते अर्थातच दत्ताचा अवतार आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. म्हणजे ही जी गोष्ट आहे ते असं नाही की कुणाला माहित नाही, तर ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. श्री या शब्दाचा अर्थ आहे. बघा, आपण कुठल्याही कार्याची सुरुवात श्री शिवाय करतच नाही. आज आपलं लहान मुल जरी शाळेत गेलं तरी प्रत्येक वेळी म्हणजे त्याला शिकवताना श्री या शब्दापासून सुरुवात करतात. आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात श्री या नावानेच केली जाते. आपण कोणतंही आता रांगोळीमध्ये देखील जर आपण काहीतरी म्हणजे श्री स्वामी समर्थ असू दे, श्री राम समर्थ असू दे, श्री दत्तात्रय प्रभू म्हणजे श्रीकृष्णाय नमः, म्हणजे प्रत्येक कार्याची सुरुवात आपल्या श्रीय शब्दाने होते. तर श्रीय शब्दाला किती महत्व आहे हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. त्यानंतर जो येतोय स्वामी. आता स्वामी या शब्दाची काय केलेले, फोड केलेले, स्वाहा आणि मी. तर स्वाहा म्हणजे काय, तर भस्म करणे किंवा एखाद्या गोष्टीचा त्याग करणे. आणि मी म्हणजे काय, तर आपल्यामध्ये जो अहंकार आहे, मी पण आहे, जो दडलेला आहे, किंतु आहे, परंतु आहे, किंवा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्याशिवाय कुणाचं म्हणजे चालूच शकत नाही. पण बघा, तुम्हाला सर्वांनाच माहिती की कुणावाचून कोण अडत नाही किंवा कुणाशिवाय काहीही कुणाचं अडत नाही. एखादा व्यक्ती जरी मृत्यू पावला तर थोडे दिवस त्या गोष्टीचं सांत्वन केलं जातं, पण पुन्हा सगळे आपल्या पूर्वपदावर येतात. म्हणजे अशाच गोष्टी घडत असतात. कारण हे जग आहे, कारण या जगामध्ये जन्ममृत्यूचा फेरा सतत चालूच राहणार. मग अशा या गोष्टी आहेत की त्या आपल्याला माहीत असणं देखील गरजेचं आहे.
की स्वामी या शब्दाचा अर्थ काय? अर्थातच आपल्याला मीपणाचा त्याग करायचा आहे. म्हणजे ज्यावेळी आपण जपमाळ करत असू त्यावेळी फक्त किती माळा केल्या हे जाणून न घेता आपण नेमकं काय जप करत आहोत, आपल्या श्वासामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये कशाचा आपण जप करत आहोत याचं नक्कीच आपण प्रत्येक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. याचाच अर्थ हा स्वामी, स्वाहा आणि मी. म्हणजे आपल्यामध्ये जो अहंकार आहे, जो क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, वासना आहे, हे जे षड्रिपू आहेत ते सगळे आपल्याला काय करायचे? भस्मसात करायचे किंवा त्याग करायचे. आणि त्यानंतरच येतो समर्थ. आता समर्थ अर्थातच सगळ्यांना माहिती आहे, समर्थ हा असा आहे की आपल्याला या भवसागरातून तो पूर्णपणे म्हणजे हा जो संसार रूपी भवसागर आहे त्यातून तारून देण्याचं काम जो करतो हा समर्थ आहे. समर्थ अर्थातच आपले सद्गुरू आहेत आणि आपल्याला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. कारण आपल्या समर्थांशिवाय आज बघा आंतरी आत्म्यामधून जर तुम्ही निवेदन ठेवलं, एखाद्या गोष्टीची तुम्ही सुरुवात करत असाल किंवा एखाद्या प्रवासाला जरी जात असाल तर तुम्ही काय करता? निवेदन ठेवता की आमचा प्रवास सुखाचा होऊ दे. पण परत आल्यावर मात्र या निवेदनाची नक्कीच पूर्तता करायची. नाही तर निवेदन ठेवलं आणि ती गोष्ट तशीच ठेवली तर ते पूर्ण होत नाही. दुःखामध्ये परमात्म्याची आठवण ठेवायची नाही, तर सुखामध्ये देखील परमात्म्याची आठवण आपल्याला नक्कीच झाली पाहिजे. म्हणजे या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे की समर्थ म्हणजे काय आहे नेमकं. तर असा हा श्री स्वामी समर्थ जप आहे. बघा श्री स्वामी समर्थ आज सगळ्यांमध्ये, आज जर तुम्ही बघितलं तर लाखो स्वामी भक्त आहेत, लाखो स्वामी सेवेकरी आहेत, ज्या स्वामींचं अगदी म्हणजे नितांत श्रद्धेने सगळी भक्ती करत असतात. प्रत्येक गोष्ट आज त्यांची बारीक सारीक सर्वांनाच माहिती आहे, सर्वांशी ती अगदी दृढभावपणे प्रचलित आहे. स्वामी असे होतेच कारण ते दत्तात्रयांचे अवतार होते. त्यांनी 22 वर्ष अक्कलकोटला वास्तव्य केलं. पण त्या लोकांना तो सहवास लाभलेला आहे. पण त्या लोकांना तर किती भाग्य असणार आहे. पण प्रत्येक वेळी बघा म्हणतात ते खरं आहे की ज्यावेळी ती व्यक्ती तिथं अवतार घेते त्यावेळी प्रत्येकाला त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाबद्दल माहित नसतं. पण ज्यावेळी लोकांना त्याची प्रचिती येत जाते, अनुभव येत जातात, त्यावेळी ती गोष्ट सर्वांना माहित होते. मग असे हे आपले श्री स्वामी समर्थ ज्यावेळी तुम्ही जप करत असाल त्यावेळी नक्कीच या अर्थाचा तुम्ही अवलंब करा आणि मग आपला जप करा. म्हणजे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि तुमचं म्हणजे भगवंताशी जे नातं आहे ते एकदम घट्ट होईल. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.